नमस्कार. खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर मंडळी, आज आपण छान अशी आंबापोळी बनवणार आहोत. खूप छान अशी ही आंबापोळी तयार होती आणि आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत आंब्यापासून छान छान पदार्थ नक्की बनवून खा. खूप छान असे लागतात. मलासुद्धा आंब्याचे पदार्थ भरपूर आवडतात. त्यामुळे इथे मी आज आंबापोळी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 1 किलो आंबे घेतलेले आहेत आणि त्या आंब्यापासून मी अशा प्रकारे गर काढून घेतलेला आहे. आता हा गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचा आहे. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हा गर आपण छान असा बारीक करून घेऊ. तर यामध्ये आपल्याला पाणी किंवा दुसरं काहीही टाकायचं नाही. तर फक्त आंब्याचा गर टाकलेला आहे आणि छान असं बारीक करून घेतलेलं आहे. तर हा गर आपण ज्या भांड्यामध्ये तुम्ही आंबापोळी बनवायची आहे त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी आंबापोळीचं मिश्रण बनवणार आहे. त्यामध्ये सगळा गर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर इथे सगळा गर मी बारीक करून घेतलेला आहे. पाहू शकता छान असा तयार झालेला आहे. जर यामध्ये तुम्हाला काही गाठी वगैरे दिसत असतील तर हा गर तुम्ही गाळून सुद्धा घेऊ शकता. जी पुरणाची चाळण असते त्या चाळणीने हा गर गाळून घेतला तरी चालेल. तर यामध्ये मी साखर टाकलेली आहे. 150 ग्रॅम एवढी साखर मी इथे टाकलेली आहे. जर तुमचा आंबा आंबट असेल तर इथे तुम्ही 200 ग्रॅम साखरसुद्धा टाकू शकता. तर 1 किलोसाठी मी इथे 150 ग्रॅम साखर टाकलेली आहे. साखर टाकल्यानंतर कढई गॅसवर मांडून हे मिश्रण आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे. तर इथे 9 ते 10 मिनटं हे मिश्रण आपल्याला शिजण्यासाठी लागणार आहे. मंद आचेवर सारखं मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून यामध्ये जी आपण साखर टाकलेली आहे तर त्या साखरेचा एकतारी पाक होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला पळीवरती दाखवलेलं आहे. तर मी एक रेष ओढलेली आहे. अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे. तर मी इथे ताटाला तूप लावून घेतलेलं आहे थोडंसं. त्यावरती आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे. 9 ते 10 मिनटं छान असं हे मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी 2 ताटामध्ये हे मिश्रण टाकलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही आंबापोळी तुम्हाला जाड बनवायची असेल तर 2 ताटामध्ये टाका किंवा पातळ बनवायची असेल तर 3 ते 4 ताटामध्ये सुद्धा तुम्ही टाकून पातळ पोळी बनवून घेऊ शकता. तर इथे मी 2 ताटामध्ये ही आंबापोळी टाकलेली आहे आणि छान अशी 2 दिवस वाळवून घेतलेली आहे. इथे पाहू शकता छान अशी वाळलेली आहे. हाताला सुद्धा चिटकत नाही. तर ही आंबापोळी मी तुम्हाला आता कट करून दाखवते. तर साईडने अशा प्रकारे आपल्याला चाकूच्या मदतीने कडा मोकळा करून घ्यायच्या आहेत. तर कडा मोकळ्या करून झाल्याच्या नंतर इथे पाहू शकता छान अशी आपली ही आंबापोळी निघत आहे. तर छान अशी आंबापोळी ही तयार झालेली आहे, पाहू शकता. तर आता ही आंबापोळी मी तुम्हाला कट करून दाखवते. तर तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता. तर इथे मी रोल बनवून घेणार आहे. तर रोल बनवण्यासाठी मी एकाच साईडने कट देऊन घेतलेले आहेत आणि पाहू शकता अशा प्रकारे पट्टीच्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे. तर आता या पट्टीचा आपण रोल बनवून घेऊ. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर रोल आवडत नसेल तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. पाहू शकता छान असा आपला हा रोल तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे रोल तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे आपला दुसरासुद्धा रोल तयार झालेला आहे. तर सगळे रोल मी तयार करून घेतलेले आहेत. पाहू शकता छान असे झालेले आहेत. आता मी तुम्हाला दुसऱ्या ताटामधली सुद्धा पोळी कट करून दाखवते. तर या ताटामधले मी रोल तयार करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या ताटामधले मी चौकोन तयार करून घेणार आहे. तर इथे मी प्लेटमध्ये सगळे रोल काढून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या ताटामधली सुद्धा आंबापोळी काढून घेऊ. तर साईडने मी इथे कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि छान अशी ही सुद्धा आपली पोळी तयार झालेली आहे, पाहू शकता. आता ही आंबापोळी मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही आंबापोळी कशी वाटली आणि तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा शहरातून पाहता ते सुद्धा नक्की कळवा. हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे पुढील नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.
तर इथे पाहू शकता छान अशी चौकोनी आकारामध्ये ही आंबापोळी मी कट करून घेतलेली आहे. पाहू शकता छान अशी झालेली आहे. छान असा कलरसुद्धा छान आलेला आहे. तर ही आंबापोळी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल आणि तुमच्या मुलांनासुद्धा आवडेल. तर इथे मी प्लेटमध्ये सगळी आंबापोळी काढून घेतलेली आहे. छोट्या ताटामधली आणि मोठ्या ताटामधली सुद्धा. तर रोल घेतलेले आहेत आणि चौकोनी आकारामध्ये सुद्धा घेतलेले आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.